आणि भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवलं। हा खरं म्हणजे मॅन्डेटचा अपमान होता। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना स्थगिती, कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही आणि त्यातच प्रचंड भ्रष्टाचार हा देखील आपल्याला पाहायला मिळाला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 मंत्री हे भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाणं, मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये जाणं एक अत्यंत आश्चर्याची अशा प्रकारची गोष्ट होती किंवा खेदजनक अशा प्रकारची ही बाब होती। एकीकडे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो तर त्याला मंत्रिपदावरनं देखील काढण्यात आलं नाही। आणि एकूणच रोज सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान। ठीक आहे, शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं, पण ते केव्हा झालं? गव्हर्नरचं पत्र आलं त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते। जोपर्यंत विश्वासमत होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे। तरीही कॅबिनेट घेऊन मग जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय झाले। ते अर्थात येणाऱ्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहेत, कारण ते वैध मानले जाणार नाही। पण होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे। तरीही कॅबिनेट घेऊन मग जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय झाले। ते अर्थात येणाऱ्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहेत, कारण ते वैध मानले जाणार नाही। पण त्याला आमचं समर्थनच आहे। मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय श्री एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत आणि शिवसेनेच्या आमदारांची एक मोठी कुचंबणा झाली की ज्यांच्याशी लढलो आणि उद्या त्यांच्याशीच लढायचं आहे आणि त्यांच्यासोबत जायचं आणि उद्या हिंदुत्वावर मतं मागायचे कसे? उद्या आम्ही कशाच्या भरोश्यावर बोलायचं? रोज अपमान होत असेल तर आम्ही कशाच्या भरोश्यावर लढायचं? आमच्याच मतदारसंघामध्ये आमचे हारलेले विरोधक यांना रोज निधी दिला जात असेल तर कशाच्या भरोश्यावर लढायचं? अशा प्रकारचा विषय लक्षात झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला की काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची युती तोडा। ज्या युतीमध्ये आपण निवडून आलो ती युती ठीक आहे, ती आम्हाला मान्य आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही राहायला तयार नाही। मात्र दुर्दैवाने माननीय उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्रिफरन्स दिला आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरून ठेवली। अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी हे सरकार गेलं, माननीय उद्धवजींनी या ठिकाणी राजीनामा दिला, त्यानंतर महाराष्ट्राला एक अल्टरनेट गव्हर्नमेंट देण्याची आवश्यकता होती। वारंवार गेले 2.5 वर्ष मी आपल्याला सांगत होतो असं सरकार चालत नाही, हे कधीही पडेल। आणि त्याच वेळेस मी सांगायचो, आपण विचारायचे मला की सरकार पडलं तर निवडणुका होतील का? त्यावेळेस मी आपल्याला सांगायचो की सरकार पडलं तर आम्ही अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, लोकांच्या डोक्यावर निवडणुका आत्ता आम्ही लादणार नाही। आणि म्हणून आज श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट
भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोटे रजिस्टर्ड पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. या सगळ्यांचे पत्र आज आम्ही गव्हर्नरला दिले आहेत. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहोत. कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही काम करत नाही आहोत. ही तत्वांची लढाई आहे, ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज 7:30 वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल. लवकरच पुढची कारवाई करून मग आम्ही एक्सपान्शन करू. या एक्सपान्शनमध्ये शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शनमध्ये या मंत्रिमंडळात येतील. मी स्वतः बाहेर असेन, पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. आणि मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेलं हिंदुत्व भारतीय जनता पार्टी सातत्याने जे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व मांडताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे विजन दाखवलं आहे ते विजन पुढे नेणारं. कारण आपण बघितलं 5 वर्षाच्या आमच्या कार्यकाळामध्ये ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग गेल्या 2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला आहे. आणि मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील किंवा ओबीसी
शिवसेना के नेताओं ने यह निर्णय किया कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी ने जिन विचारों का जीवन भर विरोध किया, जीवन भर जिनसे लड़ाई की और जिनके बारे में वो कहते थे कि अगर इनके साथ जाना पड़ा तो मेरी दुकान बंद कर दूंगा, ऐसे लोगों के साथ अलायंस किया। और उसके बाद 2.5 साल हमने एक सरकार देखी जिसमें न कोई तत्व थे, न कोई विचार था, न कोई गति थी, न कोई प्रगति थी। जो सरकार चालू इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट्स को बंद कर रही थी, जो सरकार लगातार भ्रष्टाचार के आरोपों से लिप्त थी, जिस सरकार के 2 मंत्री ऐसी सरकार भारतीय जनता पार्टी ने जिसको लगातार विरोध किया, ऐसी सरकार शिवसेना के माननीय उद्धव जी के नेतृत्व में कांग्रेस एनसीपी की सरकार चली। और इस सरकार के चलते शिवसेना के विधायकों में बड़ा रोष था। उनको लगता था वापस वोट मांगने जाना है और आज तक जो बातें कही उसके विरोध में काम हो रहा है। जिनके खिलाफ जिंदगी भर लड़े उनके साथ बैठे हैं, वोट कैसे मांगेंगे। साथ ही में उनकी कॉन्स्टिट्यूएंसी में उनके खिलाफ जो हारा उसको पैसा मिलता था, फंड्स मिलते थे, और ये सारी चीज़ों से एक बड़ा अंद्रेस था। और उसके चलते श्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में शिवसेना के विधायकों ने एक ही मांग की कि कांग्रेस एनसीपी के साथ हम नहीं रह सकते और ये गठबंधन तोड़ा जाए। किंतु उनकी मांग मंजूर नहीं हुई। माननीय उद्धव जी ने हिंदुत्व छोड़ दिया, विचारों को छोड़ दिया और अपने विधायकों से ज्यादा कांग्रेस और एनसीपी की बात दिल को लगाकर रखी और उन्हें ही महत्व दिया। इसके चलते इन विधायकों ने अपनी आवाज बुलंद की। मैं इसको बगावत नहीं कहूंगा, ये आवाज बुलंद की और आवाज बुलंद करके इन विधायकों ने ये कहा कि आप बाहर निकलिए, नहीं तो हम इनके साथ नहीं रहेंगे। और ऐसे समय जब सरकार के पास बहुमत नहीं रहा और मुख्यमंत्री जी ने इस्तीफा दिया, तो हम ये लगातार पिछले 2.5 साल में कहते थे कि अंतर्विरोध से भरी हुई सरकार है, ऐसी सरकारें चलती नहीं है। और ये सरकार जब गिरेगी तो एक अल्टरनेट गवर्नमेंट हम देंगे, हम महाराष्ट्र पर चुनाव नहीं ला देंगे। इसलिए एकनाथ शिंदे जी के साथ शिवसेना जो है, शिवसेना के नेता के रूप में आज उन्होंने मुख्यमंत्री पद के लिए अपना क्लेम माननीय राज्यपाल जी को दिया। भारतीय जनता पार्टी के हमारे गुट ने उनको पूरा समर्थन दिया। हमारे 106 और उसके साथ साथ उनके साथ और हमारे साथ जो इंडिपेंडेंट्स और छोटी पार्टियां हैं, इन सभी के समर्थन का पत्र आज हमने सौंपा है और गवर्नर साहब ने श्री एकनाथ शिंदे जी को 7:30 बजे शपथ के लिए न्योता दिया है। आज केवल एक ही शपथ होगी श्री एकनाथ शिंदे जी की, और फिर हम लोग सारी कार्रवाई करके उसका एक्सपांशन करेंगे। एक्सपांशन के समय शिवसेना के जो विधायक उनके साथ है, कुछ इंडिपेंडेंट्स है, हमारे 106 विधायक हैं। इनमें से जो ज्येष्ठ वरिष्ठ लोग हैं, जो हमारी पार्टी तय करेगी या उनकी पार्टी तय करेगी, ऐसे लोगों को मौका दिया जाएगा और मंत्रिमंडल का एक्सपांशन किया जाएगा।
मैं इस सरकार को पूरे तरीके से सहयोग करूंगा। मैं सरकार के बाहर रहूंगा और इस सरकार को सफल बनाने हेतु जो जो चीज़ करना आवश्यक है, ऐसी सारी चीज़ें हम मिलकर करेंगे। मेरा विश्वास है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो विकास का एक नया पर्व शुरू किया है, उस विकास के पर्व को 2.5 साल का जो ब्रेक लगा था वो ब्रेक निकलेगा और फिर से महाराष्ट्र की प्रगति की एक्सप्रेस ये तेजी के साथ भागेगी। और उसके लिए मैं श्री एकनाथ शिंदे जी को बहुत बहुत बधाई देता हूं। चालू है कदो काय? अरे बरेच दिवस बाहेर आहे, थकलोय थोडं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व इतर मान्यवर आणि पत्रकार बांधव भगिनी, मी खऱ्या अर्थाने आज आम्ही जो निर्णय घेतला त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी वारंवार आपल्याशी बोललेलो आहे की बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि शिवसेना राजनीति इस वक्त की सबसे बड़ी खबर, महाराष्ट्र की सियासत में बड़ा उलटफेर हुआ है। कहा जा रहा था कि एकनाथ शिंदे डिप्टी सीएम होंगे, लेकिन देवेंद्र फडणवीस ने बड़ा ऐलान किया है कि एकनाथ शिंदे वजीर आला होंगे, चीफ मिनिस्टर होंगे महाराष्ट्र के बीजेपी की हिमायत से। खुद अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में फडणवीस ने ऐलान किया है, बड़ा ऐलान है बीजेपी की तरफ से, देवेंद्र फडणवीस की जानिब से। एकनाथ शिंदे जिन्होंने शिवसेना से अलग होकर बड़ी तादाद में शिव सैनिकों को लेकर वो बीजेपी के साथ जुड़ गए हैं और बीजेपी ने मास्टर स्ट्रोक खेलते हुए सीधे वजीर आला का ओहदा एकनाथ शिंदे को दिया है। तो बड़ी खबर है महाराष्ट्र से इस वक्त की, बीजेपी की हिमायत से एकनाथ शिंदे महाराष्ट्र की सीएम होंगे। तो महाराष्ट्र की सियासत में एक बड़ा उलटफेर हुआ है और आज सिर्फ एकनाथ शिंदे हलफ लेंगे। बड़ी खबर इस वक्त की, वजीर आला का के ओहदे का हलफ लेंगे एकनाथ शिंदे, चीफ मिनिस्टर होंगे महाराष्ट्र के एकनाथ शिंदे। अब तक यही ख्यास लगाया जा रहा था कि एकनाथ शिंदे जो कि बड़ी कम तादाद में शिवसैनिकों के साथ बीजेपी के सामने खड़े थे, उन्हें डिप्टी सीएम बनाया जा सकता है, लेकिन बीजेपी ने मास्टर स्ट्रोक खेलते हुए महाराष्ट्र की सियासत में बड़ा उलटफेर किया है और सीधे एकनाथ शिंदे को चीफ मिनिस्टर बनाने का ऐलान किया है। और आज शाम एकनाथ शिंदे वजीर आला के ओहदे का हलफ लेंगे। बड़ी खबर महाराष्ट्र से, बीजेपी हिमायत करेगी एकनाथ शिंदे की और एकनाथ शिंदे महाराष्ट्र के वजीर आला होंगे। फडणवीस ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में बाकायदा ऐलान किया है और इस वक्त एकनाथ शिंदे फडणवीस के साथ प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। मुश्तरका प्रेस कॉन्फ्रेंस जारी है और साथ ही इस प्रेस कॉन्फ्रेंस में फडणवीस ने साफ कहा कि जो सरकार पिछले साल से चलाई जा रही थी, पिछले 2.5 साल से, उसमें कोई काम नहीं हुआ और शिव सैनिक उसी से नाराज थे कि जो नजरिया था शिवसेना का, जो उसूल थे, उससे पार्टी कहीं भटक गई है, जिसकी वजह से शिवसेना के ये लोग अलग हो गए।
वैयक्तिक स्वार्थ असा कुठलाही मनामध्ये, आणखी माझ्यासोबत देखील अन्य मंत्री या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. परंतु हे जे काही घटना आहे ते रुलिंगकडून अपोजिशनकडे जाण्याचा एक प्रकारचा, तसं बघितलं तर तशी घटना आहे. कारण मी देखील मंत्री होतो, नगरविकास मंत्री, आणखी माझ्यासोबत देखील अन्य मंत्री या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने जे काही घडत होतं, काही मंत्रिमंडळातले सहकारी त्यांच्यावर ज्या काही झालेल्या कारवाया असतील, आणखी अनेक इश्यू होते. महाविकास आघाडीमुळे ते निर्णय घेता येत नव्हते. आता काही आम्ही जेव्हा एक बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलो हिंदुत्वाची, त्यास काही निर्णय झालेले आहेत, त्याचं स्वागतच आम्ही केलेलं आहे. परंतु हे सगळे पूर्वीच आपण करायला पाहिजे होते. परंतु महाविकास आघाडीमुळे काही मर्यादा असू शकतील. पण हे सगळं होत असताना आपल्याला माहित आहे की 50 आमदार म्हणजे 40, 39 आणि बाकी 11, 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात, याचा अर्थ, त्याचं कारण, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती. कारण एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक देखील आजच्या काळामध्ये अशा प्रकारचं पाऊल उचलताना आपल्याला दिसत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे 50 लोक एकत्र येतात. आणि मला तर काय, मी नगरविकास मंत्री होतो, मला ज्या काही अडचणी होत्या त्या बाजूला राहू द्या. परंतु हे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातले जे प्रश्न, इश्यू, समस्या, या सगळ्या त्यांनी मला सांगितल्यानंतर, आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला, आपण 3, 4, 5 वेळा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. आणि म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. आणि तो निर्णय आम्ही घेतला राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा. आणि म्हणून आज त्या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला, आज भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 106 आणि इतर अपक्ष जवळपास 120चा आकडा संख्याबळ त्यांच्याकडे आहे. असं असताना देखील खरं म्हणजे मुख्यमंत्री पद तेही घेऊ शकले असते संख्याबळानुसार. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांना मनापासून, त्यांनी जे मोठं मन दाखवलं त्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान महोदय मोदी साहेब असतील, त्याचबरोबर गृहमंत्री अमितजी शहा साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी इकडे बसलेले आहेत, त्यांचं मनापासून मी खऱ्या अर्थाने आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. ती कुणाला तरी काहीतरी पद पाहिजे, मंत्री